सो फायनली ती घडी आलेली आहे की माझ्या बेस्ट फ्रेंडची एंगेजमेंट आलेली आहे. सो आज मी चाललेली आहे एंगेजमेंटसाठी, माझी परमसखीच्या एंगेजमेंटसाठी. तर मी आणि रचना मग आम्ही तिथे भेटलेलो आहोत आणि थोडंफार शायनिंग मारून आम्ही घेतलेलं आहे साखरपुड्याचं जे एंगेजमेंटचं ताट असते ते. आणि यांची एंगेजमेंट स्टार्ट झालेली आहे. ब्लश तर बघा दोघांच्या तोंडावरती किती छान ब्लश आलेलं आहे. वाव, मला पण बघून खूप छान वाटत होतं. मग म्हणाले तिला गिफ्ट वगैरे दिलं. मग मी रचनाला बोलली की चल बाहेर जाऊया, फोटो वगैरे काढूया. मग तिकडेच देवीचं मंदिर होतं, तर मग मी आणि रचना पाया पडायला गेलो, दोघी जणी पण. पाया पडून झाल्यानंतर मग आम्ही छान फोटो काढा. हां, छान काढते. बॅग. हाय, आम्ही आता आलेलो आहोत फोटो काढण्यासाठी. काही वेळानंतर हा कपल जोडा पण इथेच फोटोशूट करण्यासाठी आलेला आहे. मग आम्ही दुसरीकडे निघून गेलो की आम्हाला कोणी डिस्टर्ब नको करायला फोटोशूटमध्ये. मग आम्ही परत यांच्यासोबत स्टेजवरती गेलो, फोटोशूट वगैरे केला. मग हे लोक बोलले आम्हाला की थांबा, तुम्ही आमच्यासोबतच जेवा. म्हणून मग आम्ही सगळ्यात लास्टला जेवायला बसलो दोघीजणी यांच्यासोबत. मग मृणालच्या मित्रांनी तिचा फोन लपवला आणि भारतीला नाव घ्यायला सांगितलं. मग भारतीने नाव घेतलं आणि आम्ही जेवून बाहेर निघालो बिकॉज मृणाल जाणार होता घरी. आणि त्याची विदाई झालेली आहे. आणि थँक्यू सो मच. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आता घरी चाललो थकलो. हो हो, चल.